नमस्कार मंडळी, मी आहे सुप्रिया. आजच्या दिवसाची सुरुवात करतीये देवपूजेसाठी फुलं काढ. ही फुलं काढताना मनात कुठेतरी श्रद्धा, शांतता आणि कृतज्ञता आहे. फुलांबद्दलही आणि देवाबद्दल पण. साली माझ्या आजोबांनी अतिशय प्रेमाने ही आंब्याची झाडं लावली होती. लहानपणी या आंब्याच्या बागेत खेळायला मला खूप आवडायचं. आता ही झाडं इतक्या उंचावरती गेलेली आहेत की वरचे आंबे काढणं अशक्य. त्यामुळे आज वरच्या फांद्यांची छाटणी करून घेतोय. स्वतः इथून जर तोडले असं तर इथं आंबा काढायचा म्हटलं तर आंबा निघणार नाही तो. त्यामुळे हे त्याला हाईट जास्त झाली याची. प्लस घर आहे इकडे ते घरावर पण. आणि जर जादा इथं जादा झाडात बुडक्यात झालं इथं फांद्या तर आंबा वगैरे काढता येतील चांगलं याचं. शांत वाटतं आता. हे तुम्हाला देता येणार नाही. ओके. फोन माझा पकडणार काय हे जरा तोडायचा म्हणा. हो
पेट्रोल. मला वाटलं बॅटरीवरती चालते. बॅटरीवर आहे ना ते. दुसरे आहे ते. आणि हे तुटी आहे. छान आहे छान आहे. ठीक आहे. At 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn. काम कोणतंही असो, पद कोणतंही असो, ते करताना मनात नम्रता आणि समभाव असला की माणूस खऱ्या अर्थाने मोठा होतो. अहंकार बाजूला ठेवला की प्रत्येक काम पूजेसारखं वाटू लागतं. आज आंब्याच्या झाडाच्या कापलेल्या फांद्यांची पानं इतर लोकांसोबत मिळून गोळा करत होते. कोणी लहान, कोणी मोठा असा फरक नव्हता. फक्त माणूस पण सातत्यानं सोबत करत होतं. तू चालव ना. 10 मिनिटात फोन करतो. झालं, उतरलं. येऊ दे इकडे इकडे इकडे. येऊ दे इकडे.
आणि काय? कुठे लावलं? लगेच हा घाला घाला. काय झालं ग? ठेव. Mama? चांगलं आहे ना. चांगलं आहे. गाडी लावून गेला काय? काय सोन्या? मोठी गाडी आटू तुला निघलिया. फणस, खाना. रेड फणस, हा फणस. आणि हा पप्पनस फळ लागलंय त्याला. कुठं लागले? हा रे पपनस. बांबू ग्रास, बांबू ग्रास. झाडू आपण ज्याचा तयार करतोय. होय हा. जसं अक्षय कुमार. वेल्वेट केळ पलीकडे वेल्वेट म्हणजे काय, कसं असतंय? वरती कोटिंग येते आणि गोड असतं. ओके. हे जायफळ. Yes, ओके, हे लिची आहे. yes. ही चेरी. हां. हे 10 kg जामून. ओके. हे ब्लॅकबेरी. ब्लॅकबेरी. मलबेरी ही आहे का? ओह नाईस. आणि हे जांभळाच आहे ना? ब्लूबेरी. ब्लूबेरी. वाव. गिरीट आणला ते काय? गिरीट ते नाही, ते घेऊन येतो की आता टाकणार. Umbrella. Oh, tablet. No. हां वाच. Tasha. जहाज. That's तुमचा घर खटाला घाली. परवा काय खाल्लं सोना? ऊस. ऊस. एडका. इलका ए ओदेवाला ओ. अंबारी. अंबाली ओ. अननस. अननस ओ. इमारत. इमारत ई. गल ओ. लुसीलू. आयरन. आईलो. औषध आई. आऊ. औषध. तुम्ही अभ्यास केला. आजू बसा. ओके. किती छान आहे बसून. उतारचं लोकन. ब्लश कलाचं. आंघोळ कलाची. केसरी विंचलाचं. हात धुवायचं. खायचं. पाणी प्यायचं. अभ्यास करायचं. पतला टाकायचं. शिंबूर शिकलाचं. नका घालायची. परत झपाट.
आज मी कारल्याची भाजी करतेय. त्याचा कडूपणा कमी होण्यासाठी मीठ लावून कापलेली कारली 15-20 मिनिटे बाजूला ठेवा. कढईत कांदा परतून घेतल्यानंतर कारली घट्ट पिळून घ्या आणि त्याच्यात परतून घ्या. ही भाजी भाकरी सोबत खूप रुचकर लागते. मी रोज भाकरी करते आणि इतकं आवडतं मला भाजी भाकरीचं साधं जेवण. तुम्हालाही भाकरी आवडते का? आवडत असेल तर कमेंटमध्ये मला जरूर सांगा. माझे आजोबा नामांकित पशुवैद्य होते आणि ते शेतीही करायचे. आमची एक पोल्ट्री पण होती. तिथे आम्ही घरं बनवली आणि राहायला गेलो. नंतर ती घरं आम्ही इतरांना राहायला दिली. लास्ट व्लॉगमध्ये आपण पाहिलं की त्या घरांचं रेनोव्हेशन सुरू होतं. खापरा काढून तिथे पत्रा बसवायचा होता. तर ते काम आता पूर्ण झालेलं आहे. Rajlakshmi. Hi. Hello. My name is Rajlakshmi. My father name is Saurabh. Hello guys. मैं है बीते गुब्बे बिंदी में आता तुम चला सांगा. माझं नाव सगळ्यांना माहिती आहे ग.
हॅलो 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 हाय. तुमचं नाव सांगा मला. माझं नाव तुला माहिती आहे की माझं नाव काय आहे सांग. आत्तू. आत्तू नाव आहे ना माझं. हा. मा- नको ग. आता मग हाय गाईज, मला दिसत नाही मी. हा आमचा वाघ्या एक दिवस अचानक आमच्या घरी आला आणि आमच्या आयुष्याचा भाग बनला. कधी कधी अशा अनपेक्षित भेटीच मनाला जास्त जवळच्या असतात. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नव्या वर्षात नवी सुरुवात करायची आहे, तेव्हा लवकरच पुन्हा भेटू.